कॅनडाहून आलेल्या प्रवाशास दारू पाजून सोनसाखळी अंगठी जबरी चोरी करून लुटणारा रिक्षाचालक जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। फिर्यादी हे ठक्कर बाजार येथून एका रिक्षामध्ये बसून लॉज पाहण्यासाठी जात असताना फिर्यादी हे दारूच्या नशेत असल्याचा रिक्षाचालकाने गैरफायदा घेऊन उपनगर नाका सिग्नल येथे रिक्षा थांबवून कॅनेडियन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, पेंडाल व अंगठी तसेच मोबाईल फोन असे रिक्षाचालकाने बळजबरीने चोरी करून फिर्यादी यांना रस्त्याचे कडेला टाकून पळून गेला होता। याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने आरोपीतास सापळा लावून पांगरी गाव शिर्डी नाशिक हायवेवरून ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगदीश दादाजी कापडनीस, वय 42 वर्ष, सध्या राहणार विराम लॉज, कानडे हनुमान मंदिराजवळ नाशिक असे सांगितले। त्यानंतर त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल फोन असा एकूण 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे, पोलीस हवालदार उत्तम पवार, रमेश कोडी, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।